हे जे देठ असतं ते इथून असं तोडायचं, असं असं तोडायचं. टोमॅटो सगळं तोड. किती छान छान टोमॅटो दाखव, लाल लाल आहेत का? हा लाल लाल आहेत बघा, एवढे लाल लाल आणि लसलेले आहेत. रसिले आहेत, रसिले. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आम्ही आता निघालो आहे गावाला. म्हणजे आमच्यामध्ये तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यावेळेला माझ्या माहेरची जत्रा होती. तर ऋत्विक तिथेच आहे गावाला, तर त्याला आम्ही घेऊन आलो नव्हतो कारण का मम्मीच्या गावची पण म्हणजे 15 वर्षानंतर जत्रा होती. तर आम्हाला त्या काय जायला मिळालं नाही. तर मम्मी म्हणाली मी त्याला घेऊन जाते. तो तर तिथेच राहिला होता. मग त्याला घेण्यासाठी आम्ही स्पेशली आता चाललो आहे गावाला. वेळ मिळाला तर आम्ही शेताला पण जाणार आहे. आईचा ऊस तुटून जाणार होता, तर तो पण गेला आहे का ते बघायचं आहे आणि थोडीफार काही कामं आहेत. तर चला तर मग आता जाऊया आपण गावाला आणि गावाला जाऊनच भेटूया. ऋत्विक काय करतोय गावाला ते बघूया. चला. काय बंद करा म्हणतोय तो? हां हां, मॅरेथॉन स्पर्धा. आई आता ऊसाची पाहणी करते. आईचा ऊस तुटून गेलाय. सगळ्या भागातले ऊस तुटून गेल्यानंतर शेवटला आईचा ऊस तुटून गेलाय. आता याच्यामध्ये आईला काय मिळायचं सांगा. ॲक्च्युली ज्या वेळेला बाजूची ऊस तुटत होती त्यावेळेला आई इथे नव्हती, मुंबईला होती, त्यामुळे आईचा ऊस तुटायचा राहिला. पण आता हा ऊस खूप वाढला होता बघा. अहो पण पाहणी करतात ऊसाची. अहो आईला सजेशन देत आहेत की तुम्ही काय करायला पाहिजे तर जेणेकरून तुमचा ऊस लवकर तुटून गेला असता. हे बघा, हा या एक टपण्यातला, ते तिकडचं एक टपणं आहे, हे एक टपणं आहे आणि हे एक टपणं आहे. अशी 3 टपणे आहेत आईची. तुम्हाला काय वाटतं आईचा ऊस उशिरा का तुटून गेला सांगा की. हे बदामाचं झाड आहे. बिट्टू आईचं कॉपी करून सांगते, त्याला तर काही माहितच नाहीये. फणसाचं झाड, अरे बापरे मस्त झाड आहे की. आम्ही खाणार, पोरगं खाणार. पुढच्या पिढीसाठी हे झाड आहे. चिंचा तर आमच्या पाड्यामध्ये किती सारे आहेत. हे काय आई, हे काय लावलंय खाली? मक्का. बघा किती मस्तपैकी हिरवा गार मक्का आहे. कशासाठी? मसरांसाठी. खाली बघ. अहो आईला सजेशन देतात शेती कशी करायची ते. बांध फोडाय पाहिजे तो. फक्त जनावरांसाठी खाण्यासाठी, जनावरांसाठी काय खाद्य. हे बघा, हे नवीन वासरू आत्ता जन्माला आले. किती गोंडस असं वासरू आहे. किती क्यूट असं वासरू आहे बघा. मारते बघा कसं ते. सोनू बघा, म्हशीचं किती खराब झालंय, काळपटलंय पूर्ण, स्वच्छ नाहीये जरा पण, याला आंघोळ घातली नाहीये वाटतं. आणि गाईचं बघा किती स्वच्छ आहे. गाईचं किती स्वच्छ आहे ना. तू का त्याला दम देतोस रे? लो आहे जे आईचं इनाम आहे तिथे. तिथे आईने ज्वारी टाकली. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की ती ज्वारी टोकनली होती. आता ज्वारी किती मोठी झाली आणि कंस कशी धरले ते बघूया आपण. तर डिंक दाखवते. डिंक म्हणजे आपण बुक्स वगैरे चिटकवण्यासाठी जो ब्लू गम वापरतो तो. हे काटेरी बाबीचं झाड आहे ना. हे झाड आहे ना, असं आतमध्ये हे केलं ना, टोकरलं ना बघा, ह्याच्यातून बघा ते जे बाहेर आले ते डिंक असतं. म्हणजे आपण त्याने बुक वगैरे काही चिटकू शकतो. इतका तो म्हणजे हार्ड असा हे आहे, गम आहे. हा नॅचरल आहे. हे ना पोखरलं नाही, आतमधून असा बाहेर पडतो हा. बघा किती आहे, वरती पण आहे. कुठे गेले ही लोक, मला सोडून कुठे गेले. बघा हा एक ज्वारी आली, पण ही ज्वारी जी आहे ती आमच्या भाऊबंदांची आहे.
म्हणजे आमचे जे रिलेटिव्स असतात त्यांची आहे. आमची शेती त्याच्या पुढे आहे. पडलाय बघा कसं वाऱ्याने. हा हे बघा ही आहे आईची ज्वारी. लास्ट टाइम तुम्ही बघितलं होतं त्या उगवली पण नव्हती. आता बघा किती मोठी झाली आहे मस्तपैकी. बघा मग ज्वारीचे दाणे पण बघा मस्तपैकी असे भरले त्याच्यात. पण ह्याला ना राखण करावी लागते ना, ते पाखरं खाऊन टाकतात रात्री संध्याकाळी. त्यामुळे पप्पांना यावं लागतं. हे बघा इथे पडलेत वाऱ्याने, म्हणजे कोणी पण. हे बघा किती सुंदर भरलेत बघा. हे अजून कवळे कवळे आहेत, अजून हे जून झाले नाही आहेत, कवळे आहेत. पण याची राखण करायला लागते. पाखरं असतात ना ती वरती टोचीने सगळी खाऊन टाकतात हे दाणे. बघा आता रस्ता काढत जावं लागते आम्हाला. हे आऊ आणि टाऊ बघा हे सापडले. हे बघा ही तुरी पण आल्या तिथे. बघा आमच्या ऋत्विकला माहिती आहे ही तूर आहे. बघा किती मस्तपैकी तूर आले. पण अजून ही कवळी आहे. अहो काय चोरताय, अहो काय करताय. हो हरभरा खाताय. अजून सुद्धा तुम्हाला हरभरा भेटला. भेटलं की आईच्या शेतात सगळं आहे. हा पाणी चुळा पण नकोच बेटा, चुळा भरते. हे काय पडून आले. हा ऊस कोणीतरी चालला असेल त्याचं ते हे वाऱ्याने. वादळ येणार ना. वादळ येणार रे. मस्त ज्वारी आली ना. आपण आलो होतो तेव्हा गुड्डू किती छोटं होतं ना. टोकन एवढं है ना. आता किती मोठी झाली आहे. आईची मेहनत आहे. हा हरभरा भरभरा जून झालं. पाहिजे तर या माझ्या पाठी. हरभरा पाहिजे का? थांब थांब, मी आलतो. मला पाहिजे, मला पाहिजे. तिथे काय बोलाय. थांब थांब थांब. अरे जाऊ नको किचकट मध्ये. उघडं ताप नको लांब एवढं खाली. पुढे शेतकरी बाळ दमला आहे शेतामध्ये काम करून. गुड्या पाणी पी, पाणी पी. पाणी पिते लेकरू माझं. थकलंय बघा किती काम केलंय. बस. आणि हाताला काय झालंय, त्याच्या हाताला काय झालं. लागलाय म्हणून मी असं लावलंय. लागले काय लागले तुझ्या हाताला. सड लागला. सड लागला. बापरे किती काम केलं बघा माझ्या लेकराने. लोकांच्या पायाला सड लागतो, याच्या हाताला सड लागला. सड वरती होता का हो. हा सरळ मिरच्या पिकल्या पिकल्या सगळ्या तोड. अहो या जे याचे हे बघा इथे जास्त गवारी आहे. बघा इथे गवारी तुम्हाला माहिती आहे किती महाग आहे सध्या. म्हणजे भाजी मार्केटमध्ये गवारी आपल्याला पाहायला मिळत नाही, इतकी महाग गवारी आहे. बघा किती छान आली आहे. एक भाजी तरी म्हणजे आपली झाली पाहिजे. शेती असला ना किती फायदा होतो बघा. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं. याच शेतामधून आम्ही काटेरी भेंड्या, मिरच्या, वांगी तोडून नेली होती. आता याच शेतामध्ये आता आम्हाला गवारी भेटली, वरणा भेटला. म्हणजे आईच्या शेतामध्ये येऊन आम्ही सगळं ढापून येतोय. आणि सर्वात जास्त तर मम्मा ढापती आहे. नाही कारण का आम्ही का तोडतोय, कारण का आमचा अधिकार, आमचं त्याच्यामध्ये आमचं लेकरू राबतं है ना. पोरगी आहे काय ओढणे डोकर घातले बस. कुठे बिट्टू. हे बघा 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 आमचं शेतकरी पोरगा आलेला आहे. ते सगळं कष्ट करतोय बघा. ए झाड तुटेल कसं. अरे ते पावच्या तोडले नाही का. बस लागतंय तुझं गाव. हे जे देठ असतं ते इथून असं तोडायचं, असं तोडायचं. टोमॅटो सगळं तोड. किती छान छान टोमॅटो दाखव. लाल लाल आहेत का. हा लाल लाल आहेत बघा. एवढे लाल लाल आणि रसलेले आहेत. रसलेले बघा. इथे एक मस्तपैकी सुंदरसं वांग पण लागलंय बघा. हे बघा वांग अजून थोडंसं मोठं पण होईल, त्यामुळे आपण आता लगेच तोडणार नाही याला. वांग्याची पण झाडं आहेत मध्ये मध्ये. ही पूर्ण जी सरी आहे ती वांग्याची सरी आहे. वांग्याची झाडं लावलं ते वांगीच लावले ताईने. इकडे मिरच्या आहे आणि मध्ये मध्ये गवारी आहे. इकडे टोमॅटो पण आम्हाला भेटले. म्हणजे बघा शेती असल्याचा किती फायदा. आणि शेती असून फायदा नाही आहे, म्हणजे शेतीमध्ये मेहनत केली तर किती आपल्याला गोष्टी भेटू शकतात. अहो कळालं का शेती केलेल्याचा किती फायदा आहे बघा.
अहो नुसतं पाणी करतायत, तोडत तर काय नाही, मलाच ऑर्डर देत आहेत. इथे बघा किती मिरच्या आल्यात. हा ही ठीक आहे, म्हणजे मोठी झाली चांगले. काटेरी वांगे, ती चवीला खूप टेस्टी लागतात, त्याची भाजी खूप छान होते. वांगी तोडून आणली, बारकी बारकी कशाला तोडली, ती मोठी झाली असती. शेतातून आणलेला माळवा बघा, पिकलेल्या मिरच्या आईने वेगळ्या केल्यात. अजून इथे हे सगळं वेगळं करते. बावची, बावची म्हणजे गवारी, म्हणजे बघा 2 भाजी होतील एवढ्या अर्ध्या किलोच्या तरी मिळाल्यात आम्हाला गवारी. इथे वांगी आहेत, वरणा आहे, कुठे कुठे थोडंसं शिल्लक राहिलेलं वरणा थोडाफार इथे मिळालं आम्हाला. आई सगळं वेगळं करते इथे. आणि ऋत्विक नेहमीप्रमाणे इथे TV बघतोय. थकून आलाय शेतामध्ये काम करून, हाताला सड लागलाय असं तो म्हणतो. लोकांच्या पायाला सड लागतो, त्याच्या हाताला सड लागलाय. हो हो हो, खोटारडा काय पण सांग. आलो आहे आमच्या घरी कोल्हापूरला. तर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.